Hi, welcome to my YouTube channel Innocent Shivam. Today we are going to start from the topic types of verb. ठीक आहे. आज आपल्याला बघायचे वर्बचे टाईप की जे आपल्याला एक्झाम मध्ये ॲज ऑप्शन म्हणून विचारलं जातं. ठीक आहे. सगळ्यात पहिले बघू पहिल्या टाईपचा वर्ब. पहिला काय ट्रान्झिटिव्ह वर्ब. ठीक आहे. त्याला मराठीमध्ये हा पण शब्द सकर्मक क्रियापद. ठीक आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय सकर्मक क्रियापद. एक्झाम्पल काय राम राईट्स अ लेटर. ठीक आहे. ते सेंटेन्स काय राम राईट्स अ लेटर. त्याच्यामुळे समजा आपण प्रश्न विचारला राम काय लिहितो. ठीक आहे. काय प्रश्न विचारला राम राईट्स लेटर म्हणजे प्रश्न विचारला राम काय लिहितो. तर राम हा पत्र लिहितो असं उत्तर मिळेल. ठीक आहे. म्हणजे इथं ऑब्जेक्ट आहे कर्म आहे. ठीक आहे दिसतंय. ठीक आहे. म्हणजे मी अंडरलाईन केलंय राम राईट्स लेटर. जर आपण या सेंटेन्सचा प्रश्न विचारला की राम काय लिहितो तर राम काय लिहितो पत्र लिहितो. ठीक आहे याच उत्तर मिळतं. नेक्स्ट नेक्स्ट सेकंड टाईप आहे आपला इंट्रान्झिटिव्ह वर्ब. काय इंट्रान्झिटिव्ह वर्ब. पहिलं काय ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय सकर्मक. दुसरं काय इंट्रान्झिटिव्ह म्हणजे काय अकर्मक क्रियापद. एक्झाम्पल काय द्यायचं राम रन्स म्हणजे काय आता राम रन्स. आता इथं जर प्रश्न विचारला आपण राम कुठे पळतो तर आपलं उत्तर मिळतंय का इथं नाही इथे उत्तर मिळत नाही. ठीक आहे. म्हणजे इथं काय फक्त राम रन्स ओके इथं कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म नाही म्हणजे काय इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ठीक आहे. याच्यामध्ये प्रश्न विचारला सेकंड सेंटेन्स मध्ये की एक्झाम्पल काय आहे राम रन्स राम कुठे पळतो इथं उत्तर मिळतंय का इथं उत्तर मिळत नाही. ठीक आहे. इथे काही कुठल्याही लोकेशनचं वगैरे नाव नाही दिलंय. ठीक आहे. आता परत एकदा बघू आपण हा टॉपिक एकदा रिव्हिजन करू. आपला टॉपिक काय वर्ब टाइप्स ऑफ वर्ब आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. काय ट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय सकर्मक क्रियापद. ठीक आहे. एक्झाम्पल काय राम राईट्स अ लेटर. जर तुम्ही इथे प्रश्न विचारला राम काय लिहितो तर राम काय लिहितो राम एक पत्र लिहितो. ओके राम राईट्स अ लेटर म्हटलं काय राम काय लिहितो एक पत्र लिहितो अ लेटर. ठीक आहे. ही ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट असतं कर्म असतं दिलं. ठीक आहे. इथे मी जे अंडरलाईन केलं ते ऑब्जेक्ट चालू. ठीक आहे. आणि सेकंड काय इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद. एक्झाम्पल काय राम रन्स. याच्यामध्ये काय सांगितलंय की याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की इथं जर तुम्ही प्रश्न विचारला की राम कुठे पळतो इथं काय आता एक्झाम्पल काय राम रन्स राम पळतो असं एक्झाम्पल. ठीक आहे. पण जर प्रश्न विचारला की राम कुठे पळतो उत्तर मिळतं का चाललं याचं उत्तर मिळत नाही. म्हणजे काय इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ठीक आहे. आता हे वर्बचे मेनली दोन टाईप आहेत ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ठीक आहे. आणि एक्झाम्पल जरी विचारलं तरी फक्त मेनली दोन्ही विचारतात. ठीक आहे. ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह किंवा अंडरलाईन द ट्रान्झिटिव्ह वर्ब याच्यातले एखादा सेंटेन्स देतील त्या सेंटेन्समध्ये तू फक्त प्रश्न विचारायचा. ठीक आहे. मग तुम्हाला याचं उत्तर सापडून जाईल असं. इनट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये पण तेच करायचं. ठीक आहे. आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब ओळखणं तर जास्त सोपं राहतं. ठीक आहे. धन्यवाद.